ग्रामीण भागातलं जे शेतकऱ्यांचं मुलांचं शिक्षण आहे ते तर आता संपलेलंच आहे. त्याचं कारण असं आहे, कारण मागच्या वर्षीपासून सरकारनं ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे. मग तो शहरातला विद्यार्थी असो, ग्रामीण भागातला विद्यार्थी असो, कुठलाही विद्यार्थी असो, 10वी झाल्यानंतर त्याची प्रवेश प्रक्रिया ही जशी 12वी नंतर MBBS असेल, ॲग्रिकल्चर असेल, ह्या वेगवेगळ्या विद्याशाखा आहेत, त्याची प्रवेश प्रक्रिया ज्या पद्धतीनं मेरिटवर होते तशीच प्रक्रिया आता 11वी 12वीसाठी होणार आहे आणि झालेली आहे मागच्या वेळेसपासून सुरू. परंतु आपल्याला याचं गांभीर्य मागच्या ह्या चालू वर्षात लक्षात आलं नाही. त्याचं कारण असं की आपल्याकडचे 11वी 12वीचे कॉलेज हे रेग्युलर होतच नाही आणि तासिका पण होत नाही आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमध्ये उपस्थित राहण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. आणि मग ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा भर कशावर असतो की परीक्षा आल्या की भरमसाठ कॉपी करायची किंवा त्या कॉप्याच त्या महाविद्यालयामधून, त्या परीक्षा सेंटरमधून शिक्षक पुरवतात आणि आपापल्या शाळेचा, कॉलेजचा निकाल लावून घेतात. परंतु ह्या वर्षी जर बघितलं तुम्ही तर आता 10वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि 4-5 दिवसापूर्वी 12वीच्या परीक्षा संपल्या. तर आता CCTVमध्ये ह्या परीक्षा घेतल्या गेल्या आणि इतक्या कडक पद्धतीनं कॉपीमुक्तीसाठी पाऊल उचलण्यात आलं. त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर अनेक विद्यार्थी हे डिप्रेशनमध्ये गेले, कारण असं काही होईल असं ह्या विद्यार्थ्यांना वाटलंच नव्हतं आणि त्याच्यामुळं त्यांची मानसिकता अशी झाली की तुम्ही जर बघितलं असेल ना तर मॅक्झिमम विद्यार्थी हे घाबरूनच परीक्षेला ॲब्सेंट राहिलेले आणि तो आकडा फार मोठ्या प्रमाणावरती आहे. उरले विद्यार्थ्यांनी ज्या काही परीक्षा दिल्या तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी चक्क कोरे पेपर सोडवलेले आहेत. म्हणजे ह्या वर्षीचा निकाल 10वी 12वीचा हा प्रचंड खाली येणार आहे. मग हा निकाल खाली आला म्हणजेच काय झालं की 12वी नंतरची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेतून एवढे विद्यार्थी बाहेर पडले. म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना आता पुढं भवितव्य काहीच नाही. म्हणजे यांना एक तर प्लेन BA BSc करावं लागेल आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेतून आपापलं भवितव्य किंवा भविष्य त्यांना आजमावं लागेल. म्हणजे यांना 12वी नंतर कॉपी करून जे काही शॉर्टकट मार्ग होते ते सगळे बंद करण्यात आले. आता प्रश्न असा आहे की पुढल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांनी जर अभ्यास करायचा ठरवलं आणि अभ्यास करून परीक्षा द्यायच्या ठरवल्या तर ठीक आहे की ह्या वर्षी परीक्षा कडक झाल्या म्हणून कॉलेज रेग्युलर होतील, तासिका होतील, परंतु त्या विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमध्ये उपस्थित राहता येणार नाही. हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एखादा शहरातला विद्यार्थी आहे आणि त्याला त्या तालुक्यामध्ये 30 किलोमीटर 40 किलोमीटरवरती एखाद्या कॉलेजमध्ये त्याचा प्रवेश झाला आहे आणि तिथे त्याला ऑनलाईन ॲडमिशन झालेलं आहे, तर तो त्या कॉलेजला उपस्थित कसा राहणार? एक तर त्या गावात त्याला रूम करून राहावं लागेल, त्या गावामध्ये हॉस्टेलची सोय नसते, त्या गावामध्ये लाईटीची सोय नसते, कारण लोडशेडिंग असते. सिंगल फेज अनेक गावामध्ये आहे की 8 तास लाईट असते किंवा 8 तास लाईट नसते. म्हणजे लाईटीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे आणि इतर भौतिक सुविधासुद्धा कमी जास्त त्या ठिकाणी असतात आणि मग अशा ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना राहणं जड जाणार आहे. दुसरी गोष्ट अशी की त्या ठिकाणी त्याला क्लासेस नसणार आहेत. बरोबर, जसे शहरामध्ये चांगल्या पद्धतीचे क्लासेस आहेत तसे क्लासेस त्याला नसणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अडचण मुलींसाठी आहे, कारण मुलींनी त्या खेड्यामध्ये राहायचं कसं आणि अभ्यासक्रम आपला किंवा आपला 11वी 12वीचं वर्ष पूर्ण कसं करायचं. तर हे कुठलेही उत्तरं किंवा ही कुठलीही सोय नसताना शासनानं जे काही हे बदल केलेले आहेत ते बदल त्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेनुसार किंवा त्या गावाच्या सुविधेनुसार किंवा त्यांच्या परिस्थितीनुसार केलेले नाही. म्हणजे सामाजिक परिस्थिती, शैक्षणिक परिस्थिती विचारात न घेता शासनानं हे थेट तुमच्यावरती थोपवलेलं आहे. ते थोपवलेलं यासाठी आहे की तुम्ही उद्याच्या स्पर्धेमध्ये नसलेच पाहिजे. म्हणजे तुमचं एकतर वर्ष वायाला गेलं पाहिजे, तुमचा पैसा वायाला गेला पाहिजे आणि तुम्ही स्पर्धेतून बादही झाले पाहिजे. म्हणजे हे शिक्षण त्यांनी सुरक्षित कुणासाठी केलं की जे पैशावाले लोक शिकत आहेत त्यांच्या मुलांसाठी ही शिक्षण व्यवस्था सुरक्षित केली. हे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना किंवा गरीब लोकांना हे लक्षात आलं नाही की शासन कशा पद्धतीनं छुप्या पद्धतीनं बदल करते आणि आपल्याला स्पर्धेतून बाहेर टाकते. म्हणजे जेव्हा तुमच्या हे लक्षात येईल
तेव्हा तुम्ही विरोध करू शकणार नाही. तोपर्यंत तुमच्या 1-2 पिढ्या मुलांच्या गेलेल्या असतील, बाद झालेल्या असतील. पण याला जबाबदार कोण? शासन, शिक्षक का संस्था चालक? त्याच्यामध्ये जबाबदार काय आहे माहिती का? संस्था चालकाचं तर नुकसान काहीच नाही ना. काहीच. अगोदर गावातली मुलं भेटत होती, शाळा चालतच होती. आता ऑनलाईन मुलं भेटणारच आहेत, बरोबर आहे का नाही? ते पोरं सुद्धा इथं ऍडमिशन घेतले म्हणे. हो ना. मुलं तिथं येऊ नाही तर नाही येऊ. मुंबईचे पोरं, पुण्याचे पोरं ग्रामीण भागात ऍडमिशन कशासाठी घेत होते? कॉपी चलती म्हणून, बरोबर का? पण आता कॉपी बंद झाल्यानंतर ते येणार नाही. मग आले तर ऑनलाईन प्रक्रियेतून येतील. बरोबर, ऑनलाईन प्रक्रियेतून आल्यानंतर ते काय करतील माहिती का? की त्यांच्याकडे पैसा आहे, ते जवळच्या तालुक्याला रूम करतील, रोज अपडाऊन करतील किंवा एखादी 4 व्हीलर 2 व्हीलर घेतील, त्यांचं ती सोय करतील. पण सामान्य पोरांचं काय? ते कसं अपडाऊन करणार? म्हणजे त्यांनी जर तालुक्याला राहायचं म्हणलं तर 4 तास यायला जातील, 4 तास जायला जातील. बरं, त्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती अशी की मुलींचं काय? आज अनेक मुली बेपत्ता होत आहेत, बलात्कार होत आहेत, त्यांचे छळाचे प्रकार होत आहेत. आता हे गावामध्ये जर मुली ठेवल्या तर त्या मुली सुरक्षित कशा असणार आहेत? म्हणजे त्याचा विचार शासनाने कुठलाच केलेला नाही. म्हणजे एकूण पुढची जर परिस्थिती बघितली तर हे सर्वसामान्य लोकांचं शिक्षण आता संपलेलं आहे. आता तुम्ही एक प्रश्न आता विचारला की ह्याला जबाबदार कोण? आता हे शिक्षक याला जबाबदार नाही, संस्था चालक जबाबदार नाही. ही परिस्थिती ज्यांनी आणली ते सरकार ह्याला जबाबदार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरकारच्या अगोदर सामान्य माणूस आणि पालक वर्ग त्याला जबाबदार आहे. कारण आत्तापर्यंतच्या इतिहासात तुम्ही कधी बघितलं का की माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून अमुक धोरण चुकीचं आहे आणि त्याच्यासाठी विरोध करायला पालकांनी मोर्चे काढले आणि पालक रस्त्यावर उतरले? असं कधी झालंय का? अजिबात नाही. म्हणजे स्वतः पालकच कधी स्वतःच्या मुलांच्या भविष्यासाठी सरकारसोबत किंवा त्या योजनांसोबत किंवा घेतलेल्या धोरणांसोबत सरकारशी लढू शकत नाही, बरोबर आहे? आणि विद्यार्थी तर समजा तो अज्ञानच असतो, तो काही रस्त्यावर उतरत नाही. आणि आता तर या अलीकडच्या मुलांची ती क्षमता संपलेली, संघर्ष करण्याची क्षमता संपलेली. कारण मागच्या 20 वर्षापूर्वी कमीत कमी विद्यार्थी संघटना होत्या. त्या विद्यार्थी संघटना रस्त्यावरती येऊन आंदोलन करीत होते, मोर्चे काढत होते. आता विद्यार्थ्यांच्या संघटना राहिलेल्या नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपली संघर्ष करण्याची तीव्रता संपलेली आणि त्याचा फायदा घेऊन आता सरकार तुम्हाला दाबण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि येत्या काळामध्ये तुमचं शिक्षण संपलेलं असेल. आता दुसरी जर बाजू आणखीन एक जर बघितली ना तर तुम्ही 11वी 12वी च्या वेगवेगळ्या ज्या विद्याशाखा आहेत त्यासाठी वेगवेगळी CET आहे. पूर्वी एकच सामायिक परीक्षा व्हायची, एकच एंट्रन्स व्हायची आणि त्या मेरिटनुसार त्या मेरिटनुसार त्याला चॉईस असायची की जास्त मेरिट असलं तर त्याला चांगल्या फील्डला जाता येत होतं, कमी मेरिट असलं तर त्या खालोखाल जाता येत होतं. परंतु आता सरकारने काय केलं की प्रत्येक ह्याच्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट ठेवलेल्या आहेत, वेगवेगळ्या एंट्रन्स ठेवल्यात, वेगवेगळ्या CET ठेवल्यात. आता ह्या वेगवेगळ्या CET काय आहे की तुम्हाला अजूनही त्यातूनही काही विद्यार्थी किंवा काही पालक पैसे खर्च करून, धडपड करून, स्वतःची जमीन विकून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी शिक्षण घेतलंच तर ह्या चाळणीतून ते बाद व्हावे, बरोबर? त्यासाठी ह्या CET आहेत. त्या कशा आहेत? कारण CETला बघा तुम्ही आता बोर्डच्या परीक्षा फी किती असते? 400, 500, 600. आणि CETला फीस किती आहे माहिती आहे तुम्हाला? जास्त, 1500, 1800. आणि ते CETचे फॉर्म भरणारे 300-400 रुपये घेतात. म्हणजे तुम्हाला एक जर परीक्षा द्यायची असेल तर 2,000 रुपये जाणार. आणि तुम्हाला 5 फील्डच्या वेगवेगळ्या परीक्षा द्यायच्या म्हटलं तर तुम्हाला 10,000 रुपये तिथंच गेले आणि 10,000 रुपये तुमचे कागदपत्र काढण्यासाठी गेले. म्हणजे वर्षाचा शिक्षणाचा खर्च नुसत्या तुमच्या एक CET 1 तासाची देण्यासाठीचा व्हायला लागला. मग हे पैसे कोणाकडे जातात? सरकारकडे, बरोबर? म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरकारनं काय केलं, शिक्षणासोबतच व्यावसायीकरण आणलेले, बरोबर? आणि जितके विद्यार्थी परीक्षेला बसतील तेवढं त्यांचा धंदा व्हायला लागला. एका तासात एकाच वेळी. म्हणजे इथं शिकवायचं नाही, 1 तासाची परीक्षा घ्यायची. बरं, आता हे परीक्षा घेणारे कोण आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं. या परीक्षा सरकार घेत नाही, हे परीक्षा घेण्याचे टेंडर दुसऱ्याला दिले. मग आता तिथं पुन्हा आले कोण? गुत्तेदार किंवा कंपन्या आल्या, बरोबर? मग सरकार काय करणार? हे जमा झालेला पैसा त्या कंपनीच्या नावाने टाकणार, हे परीक्षा तुम्ही अरेंज करा आणि विद्यार्थ्यांचे निकाल आमच्याकडे द्या. मग त्यामध्ये आणखीन खालीवरी काय होईल ते जे पैसे खर्च करेल तो पुढं जाईल. म्हणजे तिथं तुम्हाला शाश्वती नाही की तुम्ही तिथं प्रामाणिकपणे
आणि पारदर्शीपणे तुमच्या परीक्षा झाल्यात आणि तुमचं मेरिट पारदर्शकपणे आलेलं आहे. कारण तुम्ही मागच्या वर्षी जर बघितलं ना तर MBBSच्या UGCच्या नीट परीक्षेमध्ये अचानक विद्यार्थ्यांचे मार्क वाढले आणि सगळे विद्यार्थी मेरिटमध्ये आले. हा. हे घोटाळा उघडकीस आला, परंतु सरकारने त्याचं काय केलं? काहीच नाही. काहीच नाही केलं. 2-4 दिवस चर्चा झाली आणि तो संपला. म्हणजे तिथं सुद्धा तुम्ही सुरक्षित नाहीत. मग सामान्य माणूस किती संघर्ष करणार आहे? तिथपर्यंत जाणार आहे का? बरं, गेला तरी सरकार त्याच्या चौकशा करून तुम्हाला न्याय देणार आहे का? नाही. सरकारला फक्त तुमच्याकडून पैसा घ्यायचा आहे आणि तुम्हाला दरिद्री करायचं आहे, अर्थहीन करायचं आहे. आणि तुम्हाला एकदा का तुम्ही संपले की मग तुम्ही शिकणार बी नाहीत आणि संघर्ष करणार नाहीत. तुम्ही फक्त कामगार म्हणून वापरले जाणार. पूर्वी कसं होतं माहिती का? जे राजे लोक असायचे किंवा जे हुकुमशाही असायचे, तर त्यांच्या काळामध्ये मानवी तस्करी व्हायची. बरोबर. आणि मानवी तस्करी म्हणजे काय? की माणसं गुलाम म्हणून विकले जायचे. हा. आता तुम्ही काय करणार माहिती का? की एकदा तुमचं तुम्ही निष्क्रिय झाले की हे तुम्हाला नॉमिनल पैशावरती 100 रुपयावर 200 रुपयावर हे विकणार मजूर म्हणून. मजूर कारण आज बघा तुम्ही की आपल्या महाराष्ट्रामध्ये बिहारमधून बंगालमधून लोक मुकादमाच्या मार्फत, त्याला आपण मुकादम म्हणतो, म्हणजे टोळी प्रमुख, टोळी. त्याच्या मार्फत मजूर पुरवले जातात. मग त्यांना काय दिलं जातं? त्यांना मजुरी नसते, त्यांना खाण्यापिण्यावरती राबवलं जातं. म्हणजे आज सुद्धा आपण किती जरी म्हणत असलो लोकशाही आहे आणि किती जरी म्हणत असलो आपण सुधारलेलो आहे, तरी आज या टोळ्याच्या माध्यमातून मानवी तस्करी सुरू झालेली आहे. माणसांच्या भावनेला किंमत राहिलेली नाही. आता त्याचं उदाहरण त्याला आणखीन जर तुम्हाला स्पष्ट पाहायचं असलं ना, तर तुम्ही आता अलीकडे बघा की जे एल्फिस्टीन फाईल्स ज्या होत्या त्याच्यामध्ये काय मानवी तस्करीच आहे ना. त्या मुलांची, कोवळ्या देहांची जी मानवी तस्करीच आहे. त्याचे उपभोग घेणारे कोण आहेत? प्रचंड पैशावाले अरबोपती जगातले श्रीमंत लोक आहेत. म्हणजे ही तस्करी आणि हे सुखसुविधा श्रीमंत लोकांसाठी आहेत आणि तुम्हाला राबून घ्यायचं. जमा झाला तुमच्या खिशातला पैसा तर वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्याकडून काढून घ्यायचा आणि पुन्हा तुम्ही जिथं होते तिथं फुटबॉलसारखे एका लाथेमध्ये फेकले जायचे. अशा पद्धतीची यंत्रणा राबविणारे सरकार आता आलेले आणि त्या सरकारला निवडून देणारे आपण आहोत. म्हणून जबाबदार बी आपण आहोत, गाढव बी आपण आहोत आणि मूर्ख बी आपण आहोत. कारण आपल्यामध्ये अक्कल नाही म्हणून तर ते राज्य करते. हे सध्याचं वास्तव आहे. शिक्षणाचा असो, व्यवसायाचा असो, शेतीचा असो, अर्थकारणाचा असो. कारण आपण आपल्यावरती अन्याय करणाऱ्याला आपण निवडून देतो आणि त्यांना सत्तेवर बसवतो. हे सध्या जगाचं वास्तव आहे. म्हणून याच्यातून जेव्हा तुम्ही जागे होताल तेव्हा हातातून वेळ गेलेली असेल एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. धन्यवाद.